वाटतंय, पण काही सांगता येत नाही सर की काय कोण एक्झॅक्टली, पण मला बहुतेक अनुश्री वाटते. ओके संकेत. भाऊ थोडं डिफिकल्ट आहे आता सांगणं, पण फक्त स्टॅटिस्टिकली मला रेवा वाटते. ती नसावी ही माझी मनापासून इच्छा आहे, पण स्टॅटिस्टिकली मला रेवा वाटते. दीपाली. अनुश्री वाटते. थोडं या वीक मध्ये म्हणजे तसं पण मध्ये पण थोडस डाऊन गेली होती अनुश्री, सो मला असं वाटतं अनुश्री असू शकते. संस्कृती. मला प्राजक्ता वाटते. तन्वी. प्राजक्ता ताई. प्रभू. मला पण प्राजक्ता ताई वाटते. विशाल. मला रेवा वाटते सर, म्हणजे आताच आली आहे आणि या दोघांचा एक प्रवास आहे, तर जर्नी मुले मला रेवा वाटते. सागर. रेवा वाटते सर, कारण लोकांनी अनुश्री आणि प्राजक्ताला पहिल्या दिवसापासून बघितलंय, त्यांचा गेम त्यांना माहितीये, कुठल्या पद्धतीने खेळतात ते माहितीये. रेवाला तेवढा चान्स नाही मिळाला अजूनपर्यंत तरी, तर तिचा गेम जास्त पोचलेला नाही अजून लोकांपर्यंत, म्हणून मला रेवा वाटते. राखी. अनुश्री छान खेळते, पण मला डाऊट आहे अनुश्री जाणार आहे. किती लोकांनी अनुश्रीचं नाव घेतलंय? प्लीज हात वर करा. 3. रेवा यांच्याबद्दल किती लोकांचे मत आहेत? 3. आणि प्राजक्ता 3. म्हणजे हाऊस इज इक्वली डिवायडेड. या सीझनचा एक नियम आहे, दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार. पण आज दार उघडणार आणि एकाचा गेम आज अनफॉर्च्युनेटली इथे संपणार. उघडा महाद्वार. अनुश्री, प्राजक्ता, रेवा, तुम्ही तुमच्या हातातल्या पाट्या नेऊन तिथे ठेवा. या घरात जेव्हा एखादा सदस्य एलिमिनेट होतो, घर सोडून जातो, तेव्हा त्याच्याबरोबर त्या सदस्याच्या नावाची पाटी सुद्धा जाते. आणि आज आधी नावाची पाटी जाईल आणि ज्याची पाटी जाईल तो सदस्य घराबाहेर जाईल. हा दरवाजा आता फिरणार आहे, किती वेळा फिरेल माहित नाही, पण जेव्हा एखाद्या सदस्याची पाटी तिथे नसेल तेव्हा दरवाजा थांबेल आणि अनफॉर्च्युनेटली त्या सदस्याचा प्रवास आज इथे संपेल. तिघांना ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. गुड लक. महाद्वार फिरवा. एलिमिनेशन होणार आहे, पुन्हा एकदा फिरवा.